26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आलंय। नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIAचं एक पथक राणाला घेऊन दिल्लीत दाखल झालंय। अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला राणाचा मुक्काम आता दिल्लीतल्या तुरुंगात असणार आहे। पाकिस्तानी सैन्यातला एक डॉक्टर 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड कसा बनला आणि या हल्ल्यात त्याचा कसा सहभाग होता हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। 26 नोव्हेंबर 2008 ची ती काळ रात्र जिने देशालाच नाही तर सगळ्या जगाला हादरवून सोडलं। पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईला 3 दिवस वेठीस धरलं। महत्त्वाची ठिकाणं टार्गेट करत अंधाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले। यात 34 परदेशी नागरिकांसह सुमारे 250 नागरिकांना जीव गमवावा लागला आणि 300हून अधिक नागरिक जखमी झाले। मुंबईत घडवून आणलेल्या या मृत्यू तांडवाचा क्रूर प्लॅन सीमेपलीकडे पाकिस्तानात रचण्यात आला होता आणि हा प्लॅन रचणाऱ्यांपैकी एक होता तहव्वूर राणा। पाकिस्तानी वंशाचा तहव्वूर राणा कुख्यात गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे। त्याचा 12 जानेवारी 1960 रोजी पाकिस्तानातल्या हसन अब्दल जिल्ह्यात जन्म झाला। पुढे त्याने कॅडेट कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं। लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होण्यापूर्वी तहव्वूर राणा पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होता। आपल्या कार्यकाळात त्याने युद्धादरम्यान जखमी सैनिकांवर उपचार केले। पुढे पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्याने कॅनडाचं नागरिकत्व मिळवलं आणि तिथे इमिग्रेशनचा व्यवसाय सुरू केला। पण आपल्या लष्करी पार्श्वभूमीमुळे तो दहशतवादी कारवायांमध्ये खोलवर गुंतला। भारतीय एजन्सींच्या म्हणण्यानुसार मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याआधी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीनं मुंबईतली महत्त्वाची ठिकाणं आणि इमारतींची रेकी केली होती। 2006 ते 2008 या काळात डेव्हिड हेडली रेकी करण्यासाठी अनेकदा मुंबईत आला। आपल्याविषयी शंका येऊ नये म्हणून राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची शाखा मुंबईच्या ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचं कव्हर त्यांनी तयार केलं होतं। त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटरही उभारण्यात आलं होतं। या कामासाठी आपण वारंवार मुंबईत येत असल्याचं हेडली दाखवत होता, पण प्रत्यक्षात तो मुंबईत संवेदनशील ठिकाणांची रेकी करायचा। रेकी केल्यानंतर ती माहिती तो अमेरिकेत राणाला द्यायचा आणि राणाच्या माध्यमातून ही माहिती पाकिस्तानात पोहोचवली जायची। मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याच्या अगदी काही दिवस आधी राणा मुंबईत आला होता। त्यासाठी तो अमेरिकेहून दुबईला गेला आणि तिथून 12 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत पोहोचला। यावेळी तो पवईतल्या अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला होता। हल्ला होण्याच्या 5 दिवस आधी म्हणजेच 21 नोव्हेंबरला त्याने मुंबई सोडली आणि तो दुबईला गेला। तिथून 24 नोव्हेंबरला चीनमध्ये गेला। तिथे 2 दिवस थांबल्यानंतर प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 ला त्याने अमेरिकेतलं शिकागो शहर गाठलं। राणा शिकागोला पोहोचेपर्यंत 26 नोव्हेंबरच्या रात्री पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता। त्यानंतर 2009 मध्ये डॅनिश वृत्तपत्र जिलँड पोस्टेनवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली FBI ने डेव्हिड हेडली सोबत राणाला अटक केली होती। जानेवारी 2013 मध्ये राणाला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर जून 2020 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली, पण भारताच्या विनंतीवरून लगेच दुसऱ्या दिवशी राणाला पुन्हा अटक करण्यात आली। तेव्हापासून तो लॉस एंजेलिस तुरुंगात होता। अमेरिकेत 2 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर मे 2023 मध्ये राणाच्या भारतात प्रत्यर्पणाला मान्यता देण्यात आली। त्याविरोधात त्याने अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा दरवाजाही ठोठावला, पण यावर्षी जानेवारी महिन्यात कोर्टाने त्याची याचिका फेटाळली आणि अखेर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला। तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी आहे। तो मुंबईसह देशाचा गुन्हेगार आहे। या हल्ल्याच्या अनेकांच्या जखमा आजही ताज्या आहेत। त्यामुळे आता भारतात आणल्यानंतर भारतीय कायद्यानुसार तहव्वूर राणाला काय शिक्षा मिळणार याकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागलंय।